स्माईल हॉलिडेजच्या श्वेता मॅम आणि सुजाता मॅम यांच्यासोबत डिस्कस करणार आहोत की जपानला ट्रॅव्हल करत असताना तुम्ही काय बघा, काय नका बघू, काय प्रिपरेशन करा आणि कशा पद्धतीने तुमचा जॅपनीज एक्सपिरियन्स एनरिच करा. सो आज माझ्यासोबत आहे स्माईल हॉलिडेजच्या श्वेता मॅम आणि सुजाता मॅम. हॅलो अँड अरिगातू गाजिमित्सू, म्हणजे थँक्यू आम्हाला इथे बोलल्याबद्दल. मला येत नाही पण मे बी मुशी लेट्स स्टार्ट विथ जपान. खूप प्रश्न आहेत आणि खूप गोष्टी विचारायच्या आहेत आणि नुकतीच तुमची आता जॅपनीज टूर या सीझनची होणार आहे. सो मला त्याबद्दल पण जाणून घ्यायचंय की काय काय ह्या टूर मध्ये असेल, कशा पद्धतीने आपण जपान एक्सप्लोर करणार आहोत. सो लेट्स डाइव्ह इन टू जपान. पहिले तर वेलकम पॉडकास्ट मध्ये. आपण गप्पा मारायला परत बसलेलो आणि यावेळेस आपण इंटरेस्टिंग टॉपिक वर गप्पा मारणार आहोत, दॅट इज जपान. ट्रॅव्हलिंग टू जपान, एक्सप्लोरिंग जपान. आणि एकतर एवढं कल्चरली रिच असलेली जागा, इतकी छोटी आणि खूप क्युरिओसिटी असलेली जागा. सो ओव्हरऑल जपान म्हटल्यानंतर तुम्हाला काय तुमच्या डोळ्यासमोर येते, की तुम्ही कसं जपान एक्सप्लेन कराल? मला एका शब्दात प्लीज सांगा किंवा एका वाक्यात थोडंसं संक्षिप्त सांगा. नॅचरली सिरीन, पीसफुल आणि प्लेझंट. अमेझिंग. मला जपान म्हटलं की डोळ्यासमोर पहिले येते की बुलेट ट्रेन. बुलेट ट्रेनने मला प्रवास करायचा आहे, हे मला पहिल्यांदा येतं. अगेन दॅट जॅपनीज डॉल आणि त्यांची पंक्च्युअलिटी आणि हार्डवर्क. बिकॉज आफ्टर बॉम्बिंग ते ज्या स्पीडनी वरती आलेत ते बघण्याला जाण्याची इच्छा खूप असते. ऑफकोर्स सगळ्यांनाच असते. अगदीच. आणि जपानमध्ये हे म्हटलं जातं रादर की जपानचं टुरिझम मध्ये कन्सिडर केलं जातं की तुम्ही एकदा त्यांचं कल्चर बघायला जसं जाता त्यांचं तसंच त्यांची एकूण लाईफस्टाईल बघायला पण जा, असं एक म्हटलं जातं. सो असं जपानच्या लाईफस्टाईल मध्ये वेगळं पण काय? त्यांची ना लाईफस्टाईल म्हटलंच ना, हा विषय खरं तर खूप डेप्थचा आहे. राईट फ्रॉम एज्युकेशन आपण म्हणून लाईफस्टाईल मध्ये मी जेव्हा जपानवर रिसर्च करत होते दॅट टाइम काही गोष्टी एज्युकेशन वाईज पण माझ्या लक्षात आल्या होत्या. तिथे ना फर्स्ट 6 years पर्यंत चाइल्डच्या अकॅडमिक डेव्हलपमेंटकडे जास्त फोकस न देता दे गो ऑन द स्किल्स डेव्हलपमेंट. राईट फ्रॉम देअर आउटडोर ऍक्टिव्हिटीज. त्यांना सोशल रेस्पॉन्सिबिलिटी जास्त शिकवली जाते. आणि आय थिंक दॅट इज the major difference between the other countries and Japan, what I found, की अर्थात हे बघायला जाणं इज अ डिफरंट थिंग की ती लाईफस्टाईल आपण कशी जज करणार, कशी गेज करणार. पण दिस वॉज अगेन वन ऑफ दी अट्रॅक्टिव्ह पॉइंट्स व्हॉट आय फील. कारण आपल्या इथे ना आपण कुठेतरी खूप अकॅडमिकली प्रेशराईज करतो राईट फ्रॉम द चाइल्ड बॉर्न. तेव्हापासून आता आपल्याकडे नीट आणि सगळं इंजिनिअरिंगच्या कॉलेज IITचं तेव्हापासूनच पॅरेंट्स विचार करतात. वेरस तिथे मला एक्झॅक्टली जेव्हा मी रिसर्च करत होते फार मला वेगळं दिसलं की सोशल रिस्पॉन्सिबिलिटी शिकवतात. म्हणजे 6 वर्षाच्या चाइल्डला स्वतःच्या हाताने खाण्यापासून ते स्वतःचे कपडे स्वतः फोल्ड करणं इथपर्यंत सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, स्वतः क्लिनलीनेस ठेवणं, आपण राहतो ती जागा क्लीन ठेवणं, हे इन्कल्केट केलं जातं राईट फ्रॉम द चाइल्डहुड. आणि ते तुम्हाला प्रत्येक ठिकाणी जाणवेल की हाऊ दे आर टेकिंग केअर ऑफ द क्लिनलीनेस. आपण जे साईट सीइंग प्लेसेस कव्हर करतो, एखाद्या म्युझियमला जा तुम्ही, एखाद्या त्यांच्या गार्डन मध्ये जा, द अटमोस्ट क्लिनलीनेस इज टेकन केअर ऑफ, हायजीन इज टेकन केअर ऑफ. दॅट इज द रिझन. ते जेव्हा आपण जाऊन रिसर्च करतो बॅक ह्याला की हे एवढं कसं काय, तर प्रत्येक माणूस तिथे थिंक करतो की दिस इज माय कंट्री अँड आय हॅव टू टेक केअर ऑफ माय कंट्री. दॅट इज द मेजर डिफरन्स व्हॉट आय फाउंड. आपण ऍक्च्युअली त्याचे एक्झाम्पल्स पण आहेत. म्हणजे बऱ्याचदा फिफाच्या मॅचेस वगैरे झाल्यानंतर ते स्टेडियम क्लीन करून जातात आणि ही त्यांची प्रथा आहे. त्याकडे खूप त्याची मीडिया पब्लिसिटी पण होते आणि लोकांना त्याच्याबद्दल खूप अप्रूव पण आहे की अशी अख्खाच्या अख्खे आलेले सगळे प्रेक्षक क्लीन करून जातात. तर ते सोशल रिस्पॉन्सिबिलिटी तिथे खूप आहे. हा मेजर लाईफस्टाईल डिफरन्स दिसला नाही. आणि मेजर म्हणजे जरी असं नाही आहे की एशियन कंट्रीज आणि त्या जपानमध्ये पॉप्युलेशन असं काही कमी आहे, तिकडे पण पॉप्युलेशन आहे आणि तिकडे न्यूक्लिअर फॅमिलीज आहेत. त्यामुळे ह्या सवयी ज्या श्वेता म्हटली त्या जास्त व्यवस्थित लावल्या जातात तिथे. पोलाइटनेस ओव्हरऑल फ्रॉम चाइल्ड टू एल्डर पीपल सगळ्यांकडे असेल. म्हणजे इवन इन द बोईंग डाऊन तर त्यांची प्रथाच म्हणता येईल की ते प्रत्येक वेळी बोईंग डाऊन करतात. इवन आणि खाण्यापिण्याचं पण म्हणशील ना तर जसं आपण बाकी युरोपियन कंट्रीजमध्ये म्हणतो की वॉकिंग करता करता कॉफी पितोय आणि ती एक स्टाईल झाली आहे, स्टाईल स्टेटमेंट. पण तसं जपानमध्ये अलाउड नाहीये किंवा ते करत नाहीत. म्हणजे खाण्याला किंवा चहाला, म्हणजे चहा पिण्याची पण एक सेरेमनी म्हणतात ते जस्ट मांडी उलटी घालून बसतात आणि चहा पितात. ते चहाला तेवढा ते मान देऊन पितात. ते
आपण तो नॉर्मल चहा घेतो, पण आम्ही टी सेरेमनी अटेंड केलेली आहे. प्रॉपर टी सेरेमनी असते. तर टी सेरेमनी असते तिथे. सो प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीला ते मान देतात. आणि वाबी साबी म्हणजे फाइंडिंग ब्युटी इन द इम्परफेक्शन. ओके, वाबी साबी. वाबी साबी हे त्यांचं आहे एक वर्ड. तर त्याचं मिनिंग असं आहे की फाइंडिंग ब्युटी इन द इम्परफेक्शन. म्हणजे आपल्याला काय वाटतं चहा आहे, ठीक आहे, घेतलाय. सो दॅट इज कॉल्ड द इम्परफेक्शन. म्हणजे दे गो ऑन इन डिटेलिंग एव्हरीथिंग इन डिटेल. तर त्यांच्यामुळे पंक्च्युअलिटी. आणि जरी तू मेट्रो स्टेशन्सवर वगैरे बघितलं किंवा ट्रेन स्टेशन्सवर, तर त्यांनी असे कलर्स दिलेले. देर आर कलर कोडिंग, पर्पल, येल्लो. आणि जरी पर्पलच्या इथे 4 माणसं पुढे उभी असेल आणि मी सिनियर असेल, तरी मी काय पुढे नाही जाणार. नाहीतर आपल्या इथे कसं आहे की मी सिनियर आहे, मी जातो पुढे, असं नाही. दे लेट देम कम आउट. म्हणजे त्या मेट्रोमधून लोकांना बाहेर येऊन देतात आणि मगच ते आत जातात. देयर इज अ कल्चर. म्हणजे लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड मधनं आधी एक्झिट पॉइंट आणि मग सेंट्रल मधनं एंट्री. आणि ते कलर काय होतं म्हणजे जोपर्यंत आतली लोक बाहेर येत नाही तोपर्यंत बाहेरची लोक आत जात नाही. आणि ते कलर कोडिंग पण काय आहे की असं नाही की एका प्लॅटफॉर्मवर त्याच कलरची ट्रेन येईल, विदिन अ मिनिट दुसरी ट्रेन पण येणार. म्हणजे येलो सिग्निफिकन्स वाली पण ट्रेन येणार आणि पर्पल वाली पण येणार, रेड वाली पण येणार. तर आणि तिकडे एक मी ऑब्झर्व केलं होतं जपानला जेव्हा गेले होते तेव्हा, की ट्रेन किंवा मेट्रो येताना ना म्युझिक वाजतं. ओके. सो दे अलर्ट यू की ट्रेन येते. म्हणजे ते आपला नॉर्मल ट्रेनचा आवाज नाहीये, नाही, ते असं एक म्युझिक लावतात. त्याच्याने लोकांना कळतं की हे येतं. आणि पंक्च्युअलिटी तर ऑफकोर्स आहेच की त्या टाइमला जर ट्रेन सांगितले त्या टाइमला ट्रेन येत. नाही, क्लिनलीनेस म्हणजे ती जे ट्यूब्स असतात किंवा मेट्रोज असतात त्या प्लॅटफॉर्मवर सकाळी रोज वॉश केल्याशिवाय प्लॅटफॉर्मवर येऊ शकत नाही. जस्ट इमॅजिन एव्हरी डे द मेट्रोज आर वॉश्ड, क्लीन्ड अँड देन ओनली दे आर अलाउड ऑन द प्लॅटफॉर्म टू कम. दिस इज व्हॉट द चेक्स आर डुईंग. अँड ऑफकोर्स एव्हरीथिंग इज रिसायकल ना. म्हणजे प्रत्येक गोष्ट रिसायकल पण होते. त्या टेक्निक्स पण आहेत त्यांच्याकडे. युरोपियन कंट्रीज सारखे प्रत्येक डस्टबिन वेगवेगळे ठेवलेले आहेत. ऑफकोर्स गल्ल्यांमध्ये ते डस्टबिन्स आपल्याला दिसतात, पण दे आर ऑल्सो सॉर्टेड असं. तर त्याप्रमाणे द कल्चर इज व्हेरी. त्यांच्या टोकियोच्या वगैरे रस्त्यांवर वी कॅन ट्रान्सपरंटली सी अवर फेस समटाइम्स. इतके स्वच्छ असतात. म्हणजे हो, खूप स्वच्छ असतात. तर द क्लीनलीनेस अँड पंक्च्युअलिटी वर्थ सीइंग. सो तुम्ही पहिल्यांदा जपानला कधी गेलात आणि तुम्ही जपानला कसं एक्सप्लोर केलं? आम्ही जपानला 2019 मध्ये गेलो. ऑफकोर्स आउट ऑफ ट्रॅव्हल पॅशनच गेलो आम्ही दोघी, की वी वॉन्ट जपान इन टू अवर आयटनरी, इन टू अवर सेलिंग पॉईंट्स. म्हणून आम्ही जपानला रेकी करायला गेलो. आणि आम्ही जपानला गेलो ते आम्ही एक्सप्लोअर केलं ऑन द जपान रेल पास. ऑफकोर्स तिथे एक जपान रेल पास असतो, जो जपान रेल पास जर आपण घेतला तर ओव्हरऑल पूर्ण कंट्रीमध्ये तो व्हॅलिड असतो. ऑफकोर्स एक शिंकासेन आणि असे प्रकार आहेत. देर इज अ कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर ऑफ जपान रेल. पण जपान रेल पास हा बुलेट्स आणि मेजर ट्रेन्सवर चालतो. तर त्यामुळे आम्ही जपान रेल पासवर जपान एक्सप्लोर केलं. तिथे जायचं एक हे होतं की फ्रॉम बिगिनिंग चाइल्डहुड एक माझ्या शोकेसमध्ये नाही जॅपनीज डॉल होते. 6-7 जॅपनीज डॉल होते आमच्या घरात. आणि माझी आजी त्याला कधीच हात नाही लावून द्यायची, की त्या माझ्या वडिलांनी जपानहून आणल्या आहेत, मग त्याला हे झालं तर इथे कुठे मिळणार, म्हणून इट इज अ शोकेस पॉईंट. तर त्यामुळे त्या वेळेपासूनच मला अट्रॅक्शन होतं जपानचं, की मला या ठिकाणी जायचं आहे जिथे हा ड्रेस परिधान केला जातो. तर त्याप्रमाणे आम्ही जपानला गेलो. अँड वी लाईक द जपान, द मोस्ट ब्युटिफुल कंट्री इन द वर्ल्ड. ऑफकोर्स रायझिंग सन तर आहेच तिथे. तर त्यामुळे आणि आम्ही जपानला गेलो तर वेगळा एक अनुभव पण आला होता, की आम्ही माउंट फ्युजीला जायचा दिवस ठरवला होता आणि त्या दिवशी नेमका अनाउन्समेंट झाली, देर इज अ सुनामीचा अलर्ट होता, सुनामी अलर्ट. त्यामुळे आम्ही बघितलं की जपाननी ते वेदर फोरकास्ट त्यांनी केला. तर आता आपल्याला इंडियाला हा ठीक आहे येणार आहे पाऊस, तरी आपण नॉर्मल कंडिशनमध्ये वी आर रोलिंग अँड रोमिंग आउट एव्हरीवेअर.
पण व्हॉट वी ऑब्झर्व बोथ ऑफ अस की जेव्हा अलर्ट दिला गव्हर्नमेंटनी आणि आमचं ॲक्च्युली बुकिंग्स वगैरे होते ते तिकडे जायचे तर सायक्लोन और सुनामी समथिंग अलर्ट झाला होता. पण त्या ऑब्झर्वेशन काय होतं की एकही माणूस त्या दिवशी रोडवर नव्हता. बापरे. एकही माणूस त्या दिवशी रोडवर नव्हता. ट्रेन्स सगळ्या बंद केलेल्या होत्या. ट्रेन्स आमचे जे बुकिंग्स वगैरे होते ते ऑटोमॅटिक त्यांनी पुढच्या दिवशी आम्हाला दिले. स्वतःहून त्यांनी मेसेजेस केले. दिस इज द पंक्च्युअलिटी ऑफ देम की असं नाही की आम्हाला त्यांना सांगावं लागलं की आम्ही येणार होतो आज आणि वगैरे वगैरे. ते तसं काहीही झालं नाही. आणि द फॅक्ट की म्हणजे प्रत्येकाने तिथलं गव्हर्नमेंटचं ऐकलं होतं. करेक्ट. म्हणजे रेस्टॉरंट सुद्धा बंद होतं की इवन द रेस्टॉरंट इज ऑल्सो क्लोज. म्हणजे आम्ही दोघे अजून इंडियन मेंटॅलिटी म्हणून तर आम्ही कंटिन्युअस टीव्हीवर वगैरे तिथे बघत होतो. ऑफकोर्स दॅट इज अलर्ट्स येत होते ते सगळं बघत होतो त्यांचं आम्ही. पण आम्ही अजून इंडियन मेंटॅलिटी म्हणून आम्ही दिवसभर तर थांबलो आम्ही रूममध्ये. संध्याकाळी आम्ही दोघींनी काय केलं की छत्री घेतली आणि म्हणलं छत्री घेऊन आपण रेस्टॉरंट तरी जाऊन येऊया ऍटलिस्ट. दिवसभर काही काढलं नव्हतं आम्ही. आणि देर इज नो वन ऑन द रोड. नो वन. इवन रेस्टॉरंट टोल्ड अस दॅट की वी विल सेंड यू द पॅक अदरवाईज वी आर क्लोज टुडे अँड सॉरी. म्हणजे अँड द फोरकास्ट कम्स ट्रू ऑल्सो. तिथे सायक्लोन आला, बरेच सायक्लोन ते वन साइड ऑफ द सिटीला होतं पण त्यांनी अख्ख्या सिटीला त्यांनी अलर्ट केलं होतं आणि एव्हरीथिंग वॉज क्लोज. दॅट इज द मोस्ट मेमोरेबल थिंग इन जपान. आणि म्हणजे मला दुसऱ्या तिसऱ्या दिवशी इंडियामधून फोन पण आले, इवन मेसेजेस आले, आर यू ओके, आर यू हे, तू कशी आहेस. म्हणजे तिथे एवढं सगळं झालं बिकॉज बीबीसीने ते फोरकास्ट इथे दाखवलं असेल की काय काय झालं. तर त्यामुळे मला कळलं की अरे हा तिकडेही कळलंय आता तर. पण द थिंग इज जपानच्या लोकांना इट वॉज अ नॉर्मल थिंग. तिथे कदाचित अर्थक्वेक्स आणि हे ना कंटिन्यू कॉमन. त्यामुळे त्यांनी त्याची घरं पण तशी बनवली की द मोमेंट इट गेट्स डिस्ट्रॉइड सेकंड डे द हाऊस इज देअर. असं त्यांनी त्या पद्धतीतच ती घरं बनवलेली आहेत. पण त्यांच्यासाठी इट वॉज अ व्हेरी कॉमन थिंग. एक दिवसाचं त्यांना ते जे अलर्ट आलं ते सगळं स्टॉप केलं होतं. दुसऱ्या दिवशी ज्या टायमिंगला त्यांनी सांगितलं होतं त्या टायमिंगला ते ट्रेन्स चालू होतील हे त्या टायमिंगला ट्रेन्स चालू झाले होते. द फोरकास्ट इज म्हणजे तू विचार कर हाऊ डेव्हलप्ड दे आर. अमेझिंग. द फोरकास्ट इज 120% शुअर होते ते. म्हणजे 120% दे आर शुअर. म्हणजे इंटेन्सिटीने ज्या ह्याने ते कोलॅप्स होतात त्याच इंटेन्सिटीने ते परत उभे राहतात. दॅट इज द ब्युटी ऑफ जपान. दॅट इज द ब्युटी ऑफ जपान. आम्ही जपान करायचं काय ठरवलं होतं तुझा एक प्रश्न होता. युजली ना सिन्स वी आर देअर इन दिस फील्ड फ्रॉम लास्ट 10 years तर बऱ्याचदा ना वेन अ पर्सन डिसाइड्स टू ट्रॅव्हल इंटरनॅशनल बऱ्याचदा असं होतं की आपण इंडियन्सचे किंवा ओव्हरऑल माइंडसेट असतो की साऊथ ईस्ट एशिया झालं. साऊथ ईस्ट एशिया म्हणजे काय सिंगापूर, हाँगकाँग, पूर्वी एक चायनाच्या काही टूर्स निघायच्या बिफोर कोविड. हे 3 हे झालं. जास्तीत जास्त आता लोक बालीपर्यंत जातात. त्याच्यावरनं डायरेक्ट उडी असते दुबई किंवा युरोप. आणि US मध्ये हल्ली आपल्या इंडियन्सचं कोण ना कोणीतरी असतं त्यामुळे नातेवाईक असतं. मी US एक वारी होऊन झाली की आपल्यासाठी जग संपला. एक माइंडसेट असं असतं की ऑल टिकमार्क्स आर डन. जपान जेव्हा आम्ही ठरवलं तेव्हा जपान पिकअप करत होतं आपल्या इथे डेस्टिनेशन. आणि ऑफकोर्स जशी ती म्हणजे तिच्यासाठी जॅपनीज डॉल्स हे होत्या. माझ्यासाठी हिरोशिमा मी वाचत आले होते हिरोशिमाबद्दल. आणि चेरी ब्लॉसम वॉज अगेन मी जसं स्टार्टिंगला सांगितलं नॅचरली सिरीन कंट्री. सो दॅट वॉज व्हेरी अट्रॅक्टिव्ह पॉईंट फॉर अस. त्यामुळे जपान जेव्हा आम्ही ठरवलं की रेकी करायचं तर त्यावेळेस हे काही मुद्दे होते की जपानच का. वाय कांट वी गो टू फिलिपाईन्स, वाय कांट वी गो टू एनी अदर कंट्री इन एशिया. पण जपान वॉज लिटरली म्हणतो ना आपण मॅग्नेट सारखं आम्हाला झालं होतं जपानसाठी. आणि देन अगेन मग त्याच्यासाठी आम्ही आधी रेकीला जायच्या आधी जेव्हा 2 महिने आम्ही त्याच्या बाबतीत रिसर्च करतो जे आमच्या सवय दोघींची की कंट्री रेकीला जायच्या आधी आम्ही वी स्टार्ट लर्निंग अबाउट इट मोर. तो इंटरेस्ट अजून वाढत गेला की ओके. आणि त्यात आमचा क्लायंटेलला काय आवडेल हा पण एक त्याच्यात माइंडसेट होता की जपान आपण जर इंट्रोड्यूस करू तर इकडे पण तर देअर शुड बी पीपल हू कॅन बाय दॅट प्रॉडक्ट. त्यामुळं वेन वी स्टार्टेड द रिसर्चिंग अबाउट जपान दीज वे द कीन पॉईंट्स की काय आम्हाला तिथं दाखवायचंय काय बघायचंय. सो दॅट वॉज द रिझन की आम्ही जपान फायनलाइज केलं त्या वर्षीच्या टूरला 2019च्या. आणि जपानला जेव्हा तुम्ही पोहोचलात किंवा पहिली जी ग्रुप टूर तुम्ही तिथे ऑर्गनाईज केली असेल त्याचा एकूण एक्सपिरियन्स कसा होता?
ऑसम होता. ऑसम होता. आम्ही दे ऑल आर हॅपी. एका वाक्यात सांगायचं, दे ऑल आर हॅपी. एक तर मी म्हटलं ना की जपानला जाणारा माइंडसेट फार वेगळा असतो. बऱ्याचदा लोकांचं युरोप झालेलं असतं, दुबई झालेलं असतं, सिंगापूर झालेलं असतं. दे आर वेल ट्रॅव्हल. जपानला जाण्यासाठी खरंच सांगायचं तर रक्कम व्यवस्थित आहे. म्हणजे यू कॅनॉट थिंक टुडे अँड टुमॉरो यू प्लॅन जपान. इट हॅज टू बी वेल थॉट प्रोसेस आहे त्याला. सेकंडली त्या ग्रुपचं हे असं होतं की एकतर सिनियर्स होते बरेचसे, आणि जपान इज व्हेरी सिनियर फ्रेंडली कंट्री. किड्स फ्रेंडली कंट्री आहे, सिनियर फ्रेंडली कंट्री आहे. त्यामुळे तिथे ना प्रत्येक ठिकाणी तुम्हाला असं सिनियर्सला फार टेन्शन घ्यावं लागत नाही की मला चालायचं किती. तिथे कसं आहे, जर तुम्हाला चालता येत नसेल तर दे हॅव गॉट दोज सिनियर्स एबल्ड व्हीलचेअर्स, की तुम्ही एखाद्या पॉईंटला ते व्हीलचेअर्स पण ऍक्सेस करू शकता. त्यामुळे आणि त्यांनी मुळातच गोष्टी अशा ठेवल्या की पार्किंग पासून जास्तीत जास्त 500 मीटर तुम्हाला चालायला लागेल. त्यामुळे सिनियर फ्रेंडली कंट्री आहे. त्यांनी तसे नॉब्स पण तसेच सेट करून ठेवलेले आहेत. वेदर वाईज इट इज व्हेरी नाईस. त्या टूरमध्ये सगळ्यांना एकतर आम्ही टूर जे आमच्या प्लॅन होता ते युजली चेरी ब्लॉसमसाठीच आम्ही प्लॅन करतो. चेरी ब्लॉसम ऑल द 3 प्लेसेस ज्या आहेत, टोकियो, क्योटो आणि ओसाका, ज्या मेन प्लेसेस आहेत जपानच्या सदर्न साईडला, त्या कव्हर केल्या जातात. आणि चेरी ब्लॉसमच्या डेट्स एवढ्यासाठी ठरवतो की ती डेट घेतली तर टोकियोपासून ओसाकापर्यंत ते चेरी ब्लॉसम बघायला मिळतं. ते जवळजवळ एक 15-20 दिवस असतं आणि इट गोज फ्रॉम एव्हरीवेअर यू कॅन सी दोज ब्युटिफुल फ्लावर्स. त्यामुळे चेरी ब्लॉसम हा आम्ही शक्यतो टाइम करतो जपानच्या टूरसाठी. आणि मागच्या वर्षीचा ग्रुप फूड वाईज हॅपी होता, ट्रान्सपोर्ट वाईज हॅपी होता. प्लेसेस जे काय मी आयटनरीज मध्ये दाखवले होते ते ॲज अ सेड सिनियर फ्रेंडली असल्यामुळे आणि काय म्हणतात ना त्याच्यात ब्युटी होती. आयटनरी वॉज सो प्लॅन की खूप हेक्टिक आयटनरी नाही, स्टील फुल ऑफ डे. आणि मेन म्हणजे ग्रुप छोटा. दॅट इज द की नोट ऍक्च्युली की आम्ही ग्रुप छोटा ठेवतो. तो हँडल करायला इझी जातो, तो तिथे वेळ द्यायला इझी जातो प्रत्येक पॉइंटला. नाही तर फक्त बिकॉज इट्स अ क्राऊड सीझन इन द, कारण की तो चेरी ब्लॉसमचा चेरी फेस्टिवल जो आहे, चेरी ब्लॉसम फेस्टिवल, दॅट इज अ लिमिटेड पिरियड. सो एव्हरी कंपनी आणि अख्ख्या जगभरातून तिथे त्यावेळी सगळी लोक ते चेरी ब्लॉसम फेस्टिवल बघायला आलेली असतात. तर एव्हरी रेस्टॉरंट इज फुल, एव्हरी रेस्टॉरंट हॅज गिवन अ टायमिंग टू एव्हरी ग्रुप. त्यानुसार छोटा ग्रुप ठेवण्यामागचं कारणच असं आहे की हँडलिंग इझी. एवढ्या मोठ्या पार्क्स, चेरी ब्लॉसमच्या पार्क्समध्ये त्यांना रोम करायला सोपं पडतं, आम्हालाही त्यांना सांगायला सोपं पडतं, आणि ते म्हणजे त्यांना जास्त वेळ मिळतो. अगर तू बघितलं की 40 लोकांना मी 1 तास दिला तर मी 20 लोकांना 1.5-2 तास देऊ शकते. सो त्यानुसार ते कम्पॅरिझन आम्ही विचार करून केलं की इट शुड बी व्हेरी लेस नंबर ऑफ ग्रुप आपण कॅरी करूया. प्रत्येक जेवणाच्या ठिकाणी तिथे एक तर जपान एक आयलंड टाईप आहे. तो एव्हरी रेस्टॉरंट इज नाही असं काही नाही की ह्यूज आहे. तर छोटेच रेस्टॉरंट असतात आणि कधी कधी ते फक्त त्या सीझनसाठी असतात ते रेस्टॉरंट्स. असंही असतं की इंडियन रेस्टॉरंट्स आर ओनली फॉर दॅट सीझन, की त्यावेळी इंडियन्स येणार आहेत. तर त्यामुळे ते छोटेच असतात त्यावेळी. तर त्यामुळे मग तिथे बसायची कपॅसिटी पण एक लिमिटेड असते. तर त्यानुसार मग आम्ही एक नोट डाऊन केलं की ग्रुप हा छोटा असला ना तर त्यांना जास्त छान एक्सपिरियन्सेस देता येईल. बिकॉज कस्टमर सेंट्रिक हा विचार करून आम्ही त्या ग्रुपला हँडलिंग केले. आणि साधारणपणे जपानचं जायचं असेल तर फायनान्शियली काय आकडा आपण कन्सिडर करा? एनिथिंग अबाउट 2.5 पर पर्सन. एनिथिंग अबाउट इन्क्लूड फ्लाइट्स. 3.5 मध्ये विथ फ्लाइट्स होतात. आता सिन्स आम्ही 19 मार्चला जी टूर घेतोय ते आमची 3.5 मध्ये विथ फ्लाइट्स 8 nights 9 days with all meals, breakfast, lunch, dinner, with all sightseeing tickets, cashless आहे ते. cashless म्हणजे इट इज अ कॅशलेस. 3.5 मध्ये व्हॉट शी सेड ना, कॅशलेस जरी असला ना तरी व्हॉट आवर थॉट प्रोसेस इज बिहाइंड दॅट इज ऑफकोर्स द कॉस्ट इज मोर असं वाटेल लोकांना. पण काय की तिथे गेलाय तर तू तर परत जपानला जाणार नाहीस ना रोहित, राईट? तर मग मला असं वाटतं की म्हणजे वॉट एव्हर आम्हाला वाटतं की यार मग यांना हाही एक्सपिरियन्स करायला पाहिजे, हाही एक्सपिरियन्स द्यायला पाहिजे. वाय शुड मी असं अप टू हे लिव्ह करू की नको, हे माझ्या पैशात गणितात बसत नाही म्हणून. ऑफकोर्स कस्टमर हा एकदा जाणार आहे, मीही त्यांना एकदाच नेणार आहे. माझ्यासाठी तो जपानला तो एकदा जाणार, कारण की एवढे 195 कंट्रीज आहेत वर्ल्डमध्ये.
तर ते जपान त्याचा नंबर पहिल्यांदाच लागणार आहे. तर त्यामुळे तो एक थॉट प्रोसेस आहे की गेल्यावर पूर्ण त्याला बघायला मिळायला पाहिजे. मतलब तिथला शॉपिंग स्ट्रीट असो, ऑफकोर्स ते युरोपियन शॉप्स ब्रँड असो, पण त्याला ते बघायची मजा आली पाहिजे. किमोनो एक्सपिरियन्स दिला पाहिजे, सामुरा एक्सपिरियन्स दिला पाहिजे. म्हणजे जे जे काय तिथे गोष्टी फेमस आहेत ना, त्या गोष्टी त्यांनी तिथे लोकल एक्सपिरियन्सेस, त्यांना लोकल टच हा देण्याचा त्याच्यात पूर्णपणे प्रयत्न केला जातो. सो वी लँड इन द कॅपिटल ऑफ जपान, दॅट इज टोकियो. टोकियोमध्ये सगळ्यात अट्रॅक्टिव्ह जी गोष्ट आहे आत्ता आपण ज्याच्यासाठी टूर कंडक्ट करतो, दॅट इज चेरी ब्लॉसम. तर तिथून आपण स्टार्ट करतोय. चेरी ब्लॉसम म्हणजे त्यांच्या इथलं सकुरा फ्लॉवर विच कम्स इन मेनी कलर्स. एक टिपिकल असा काही कलर नाही आहे त्याचा. व्हाईट मिळेल, ऑरेंज मिळेल, पिंक मिळेल, समटाईम्स इन फॅक्ट यू विल फाइंड वेल्वेट ऑल्सो. सर्टन ब्लूम्स आर वॉयलेट ऑल्सो. सो हे ठराविक दिवसच असतं. तर ते टाईम करून आपण त्या टोकियोमध्ये जातो आहे. टोकियोमध्ये आपण चेरी ब्लॉसमचे 2 गार्डन्स कवर करतो आहे. एक टेम्पल कवर करतो आहे विच फॉल्स अंडर टेम्पल ओनली. मी जसं म्हटलं की शिंतो, शाईन्स आणि बुद्धिझम, त्यातलं बुद्धिझमचं टेम्पलच आहे ते. आणि दुसरं आहे ते नाकामेसी स्ट्रीट म्हणून आहे. नाकामेसी स्ट्रीट इज अ शॉपिंग स्ट्रीट, जिथे तुम्हाला सगळं जॅपनीज रिलेटेड बऱ्याचशा गोष्टी तिथे मिळू शकतात. त्या स्ट्रीटवरती तुम्ही एक खूप सुंदर आईस्क्रीम ट्राय करू शकता. सो माचा आईस्क्रीम म्हणतात त्याला, दॅट यू कॅन ट्राय. सो नाकामेसी स्ट्रीट एक कवर करतो. आणि चौथा आहे आम्ही टीम लॅब्स कवर करतो यावेळेस, विच इज अ आर्टवर्क्स विच इज अ डिजिटल टेक्नॉलॉजी. वेगवेगळ्या आर्टिस्टनी, वेगवेगळ्या इंजिनियर्सनी टेक्नॉलॉजी वापरून ते आर्टवर्क्स डेव्हलप केलेले आहेत. आणि इट्स लाईक अ इल्युशन वर्ल्ड. सो ते एक आम्ही यावेळेस एक्सक्लुझिव्हली कवर करतो. 5वी मेजर गोष्ट कवर करतो, दॅट इज शिबुया स्काय टॉवर विच गिव्ज यू अ 360-degree व्यू ऑफ टोकियो. सो दॅट इज अगेन अ ब्युटिफुल प्लेस. रेनबो ब्रिज म्हणून एक आहे विच गिव्ज यू अ फील ऑफ गोईंग इन अ US. तर ते तिथे गेल्यावर कळेल तुम्हाला रेनबो ब्रिज काय आहे. त्याच्यासाठी जपानची टूर करायला हवी. सो टोकियो, वी लँड इन टोकियो अँड दिस ऑल थिंग्स वी आर कव्हरिंग इन टोकियो. 2 स्ट्रीट्स आपण कवर करतो. वन इज अकिबारा स्ट्रीट, जिथे तुम्ही लेटेस्ट इलेक्ट्रॉनिक वस्तू घेऊ शकता विच आर फ्रेंडली ऑल्सो, तर ते आपण घेऊ शकतो. आणि दुसरं आहे ते गिंजा शॉपिंग स्ट्रीट, जिथे सगळे ब्रँड्स आहेत. सो गिंजा शॉपिंग स्ट्रीट एक आपण कवर करतोय. माउंट फ्युजी इज अ ॲक्टिव्ह व्होल्कॅनो, हे सगळ्या जगाला माहिती आहे. जपान ओळखलंच जातं माउंट फ्युजीच्या नावाने. जपान असं जर आपण कुठे टाकलं तर पहिला पिक्चर येतो माउंट फ्युजी. तर ते माउंट फ्युजी हा ॲक्च्युली जसं माउंट फ्युजीवर तसं जाता येत नाही, बिकॉज इट्स अ ॲक्टिव्ह व्होल्कॅनो. तर आपण काय करणार आहोत, एक पूर्ण दिवस माउंट फ्युजी बघायला लागतो तसं बघायला गेलं तर ते त्यामुळे आपण अख्खा दिवस आपण माउंट फ्युजीला दिलेला आहे. प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणून आपण माउंट फ्युजीचा व्ह्यूचा आनंद घेणार आहोत. तर पहिलं जाणार आहोत आपण एक लेक आशी क्रूज आहे. लेक आशी क्रूजमधून 360-degree आपण पूर्ण माउंट फ्युजीचा व्ह्यू घेणार आहोत. प्रत्येक ठिकाणून, प्रत्येक अँगलून तो कसा दिसतो. नंतर आपण जाणार एक टाऊन आहे. इट्स अ ब्युटिफुल टाऊन, इट्स अ लेक टाऊन अगेन, ओशिकाना विलेज म्हणून. तर ते ओशिकाना विलेजमधून पिक्चर पोर्ट्रेट विलेज आहे. यू विल अमेज वेन यू सी दॅट विलेज. तर त्याप्रमाणे तिथून आपण परत माउंट फ्युजीचा एक बॅकड्रॉप घेणार आहोत. आणि थर्ड म्हणजे आपण एक 5th स्टेशन म्हणून आहे, म्हणजे जिथपर्यंत आपल्याला जाता येतं वरती माउंटेनपर्यंत, तिथपर्यंत केबल कार आहेत. त्या 5th स्टेशनपर्यंत पण आपण जाणार आहोत आणि तिथूनही परत आपण माउंट फ्युजीचा व्ह्यू घेणार आहोत. सो ओव्हरऑल आपण माउंट फ्युजी फुल एन्जॉय करणार आहोत. प्रत्येक ठिकाणून, प्रत्येक कोपऱ्यातून आपल्याला माउंट फ्युजी एन्जॉय करता येणार आहे. जपान म्हटलं ना की त्याची हिस्ट्री आधी लक्षात येते. हिरोशिमा ही अशी जागा आहे की एक वेळ तुम्ही जपानच्या टोकियोबरोबर कनेक्ट होता की नाही माहीत नाही, पण तुम्ही हिरोशिमाबरोबर नक्की कनेक्ट होता. कारण आपल्या इथे एज्युकेशन सिस्टममध्ये 5वीलाच हिरोशिमा इंट्रोड्यूस केला जातो, सेकंड वर्ल्ड वॉर. तर हिरोशिमा आपण बघतो. हिरोशिमाचं पीस मेमोरियल बघताना जो एक मोमेंट आपण एक्सपिरियन्स करतो की काय घडलं होतं जगात सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये, हाऊ द ह्युमॅनिटी वॉज डिस्ट्रॉईड इन जस्ट वन सिंगल बॉम्ब, हे तिथं बघायला मिळतं. पिन ड्रॉप सायलन्स आपण त्या मेमोरियल बघताना एक्सपिरियन्स करतो. द डे ऑफ जपान टूर मी म्हणेल हिरोशिमा इज द डे. बाकीचं सगळं नॅचरली आपण एक्सप्लोर करत जातो, आपण हॅपी असतो अख्ख्या टूरमध्ये. तो एक मोमेंट असं असतो की जिथे आपण कनेक्ट होतो त्यांच्या हिस्ट्रीशी. सो हिरोशिमा इटसेल्फ प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन जपान आयटनरी. सेकंड थिंग आपण जातो ते मियाजामा आयलंड म्हणून हिरोशिमापासून, विच इज अगेन अ डिवाइन प्लेस फॉर देम. इट्स अन आयलंड, पण तिथे ना टोरी गेट आहे. त्यांनी ते टोरी गेट असं मिड
समुद्रात असं बांधलेलं टोरीगेट आहे. आणि जपानची अशी एक माइंडसेट आहे, एक थिंकिंग आहे की टोरीगेटच्या त्या बाजूला हेवन आहे. सो ते टोरीगेट पार करण्याची त्यांनी तिथे हे ठेवलं आहे की या साईडला इज अ नॉर्मल वर्ल्ड आणि वन्स यू क्रॉस द टोरीगेट यू आर इन द हेवन. सो मियाजामा आयलंड इज ऑल्सो, त्याला बोट क्रूज असते, छोटी बोट क्रूज घेऊन जावे लागते. आणि द एंटायर रोड वॉट वी एक्सप्लोर ड्युरिंग गोईंग टू दॅट टेम्पल, तो रोड सुद्धा खूप ब्युटिफुल आहे. आणि ॲज अगेन आय सेड की चेरी ब्लॉसम, तर तो अख्खा रोड चेरी ब्लॉसमच्या ट्रीजने भरलेला आहे. सो द पाथवे गिव्स यू एंटायर गुड फिलिंग. तुम्हाला तो एक स्पिरिच्युअल फिलिंग पण येत असतो. आणि त्या टोरीगेटच्या इथून जाता तुम्ही आणि देन यू एंटर द टेम्पल. सो इट्स अ ब्युटिफुल डे. मियाजामा इज अ ब्युटिफुल डे. सो नेक्स्ट आपण त्याच्यानंतर आपण कुठल्या ठिकाणी जातो? आपण मियाजामा नंतर आपण कोबला जातोय. कोबला स्पाइस गार्डन म्हणून आहे, निगोबची गार्डन, ते आपण बघतोय. आणि ते ह्यूज गार्डन आहे. सो तिथे ना ॲक्च्युली एक रोपवे पण ठेवला आहे जॅपनीजनी. तर त्या रोपवेमधून तुम्ही सगळा गार्डन एन्जॉय करू शकता. सो वी आर एन्जॉईंग दॅट रोपवे ऑल्सो. आणि त्याच्यानंतर आपण जातोय एक सॅके ब्रुअरी म्युझियम. ॲज आय सेड अर्लियर ऑल्सो की जॅपनीज ही तांदूळाची वाईन खूप फेमस आहे. आणि तिथे एक प्रकारचा एक तांदूळ आहे, तो स्पेशली वाईनसाठी बनवला जातो. तर ती सॅके ब्रुअरी म्युझियम आपण पूर्ण स्टडी करणार आहोत. आपण कशी वाईन बनते, किती वेळ लागतो त्या वाईन बनायला. ऑफकोर्स वाईन इज अ बिग सब्जेक्ट ओव्हरऑल, पण ती एक आपण ग्लिम्स घेणार आहोत तिथे, स्पेशली राईस वाईन फ्रॉम जपान. कोब झाल्यानंतर कम्स क्योटो. नाव क्योटो इज द एन्शंट कॅपिटल ऑफ जपान. म्हणजे टोकियो हे जपानचं डेव्हलप झाल्यानंतरचं कॅपिटल झालं, पण क्योटो इज द एन्शंट कॅपिटल. त्यामुळे तिथे आजही तुम्हाला ट्रॅडिशनली क्योटो इज व्हेरी रिच. तुम्हाला तिथे जे आम्ही ट्रॅडिशनल एक्सपिरियन्सेस जे म्हणतो, किमोनो, टी सेरिमनीज, हे क्योटोमध्ये दिसतील. त्यांचे ट्रॅडिशनल टेम्पल्स जे आजही खूप एन्शंट आहेत ते तुम्हाला क्योटोमध्ये दिसतील. तर ते क्योटोला आपण तो वेळ देतो. क्योटोपासूनच आपण फुशिमा इनारी आणि आराशियामा बांबू फॉरेस्ट म्हणून आहे. आराशियामा बांबू फॉरेस्ट इज ब्युटिफुल विलेज, कारण पूर्ण बांबू आहेत तिथे ग्रीन. आणि त्याचं पण एक असं मस्त पाथ आहे, दोन्ही बाजूनी आराशियामा बांबू आहे. आणि तिथे ना तुम्ही हॉर्स राईड करू शकता. त्यांनी असे 2 हॉर्सेसला घेऊन कार्ड बनवलं आहे आणि त्याच्यात तुम्ही यू कॅन गो लाईक अ प्रिन्स अँड अ प्रिन्सेस अँड यू कॅन हॅव दॅट राईड. सो इट्स ऑल्सो अ ब्युटिफुल एक्सपिरियन्स. आणि फुशिमा इनारी आहे ते ॲज अगेन ॲज इट्स अ टेम्पल. आणि टोरीगेट्स आहेत तिथे. हां, तिथे एक त्याचं फुशिमा इनारीचं मी सांगेल की तिथे ना 1000 टोरीगेट्स आहेत. सो त्यांचे जेव्हा फेस्टिवल असतात तेव्हा तिथे तुम्ही त्या 1000 टोरीगेट्स जर तुम्ही पार केले तर त्या वर्षीचं तुमचं पापं संपली असं म्हणतात. त्या एंटायर तुमच्या ह्याचं पापं संपली असं समजलं जाऊ शकतं. सो तो एक छान, तुम्ही जर टोरीगेट टाकलं गुगलवर तर ते टोरीगेट येतील तुम्हाला त्या टेम्पलचे. छान आहे तो पण एक नंबर ऑफ टोरीगेट्स आहेत तिथे. तो पण एक्सपिरियन्स छान आहे. आणि तिथे लाईन असते, म्हणजे एक वेळ मंदिराला जायला लाईन नसते, पण टोरीगेटमध्ये जायला लाईन असते. मुक्त व्हायचं. आणि क्योटोमध्ये आपण अजून एक किंकुनाजी टेम्पल ते आहे, तेही बघणार आहोत आपण. तर ते त्या टेम्पलमध्ये पण एक बुद्धिझम आणि ह्याचं सगळा टेम्पल आहे. अँड दॅट इज अ व्हेरी सेक्रेड टेम्पल त्यांच्या दृष्टीने. तर ॲज इट इज अ व्हेरी ओल्ड टाउन ऑफ जपान, तर ते टेम्पल एक महत्त्वाचं आहे, ते मानलं जातं त्याच्यात तिथे. वी आर गोइंग टू सी दॅट टेम्पल, वी आर वर्शिप दॅट. ॲक्च्युली ना जपानमध्ये 2 टाईपचे टेम्पल्स असतात. एक टेम्पल आहे जे बिलीव्ह इन नेचर गॉड. तिथे मूर्ती असं काही नसतं. दे बिलीव्ह इन नेचर, नेचर इज अ गॉड, आणि स्पिरिच्युअल माइंड्स तिथे येतात. दुसरी माइंडसेट आहे ते बुद्धिझम आहे, जिथं बुद्धाचे टेम्पल, बुद्धाचं स्टॅच्यू येईल त्याला ते वर्शिप करतात. शिंतो जे आहे त्यांचं, त्याला श्राईन म्हणतात आणि बुद्धिझमला टेम्पल म्हणतात. पण आता श्राईनच्या ह्याच्यात कसं असतं की तिथे जे घडतं ते वेडिंग्स, बिफोर बर्थ किंवा बर्थ अशा सेरेमनीज तिथे होतात. आणि बुद्धिझमच्या आहे ते आफ्टर बर्थ अशा सेरेमनीज इकडे होतात. त्यामुळे जपानीज एक माणूस एकच फॉलो करतो असं नाही आहे. ही फॉलोज बोथ द ट्रॅडिशन्स. म्हणून जे मी म्हटलं की गाईड असेल तर तुम्हाला ते शिंतोचं काय आहे आणि बुद्धिझमचं काय हे तुम्हाला फरक कळतो. नाहीतर जेव्हा आपण शिंतो श्राईनमध्ये जातो तेव्हा लक्षात येत नाही की अरे आपण इथं आलोय काय. कारण आपल्याला एक आपला माइंडसेट असतो की मूर्ती बघायची. मंदिर म्हटलं की आपला एक माइंडसेट आहे की मूर्ती पाहिजे आपल्याला. तसं तिथे काही जसं मियाजामा आयलंडला मूर्ती नाही आहे. इट इज अ नेचर गॉड.
तुम्ही आतमध्ये भला मोठा हॉल असतो पण मूर्ती आतमध्ये नाहीये. सो दॅट इज अ वन टाइप ऑफ मेडिटेशन वॉट एव्हर यू कॅन कॉल ऍक्च्युअली. दॅट इज अ श्राइन अँड दिस इज अ टेम्पल यू डू फॉर युअर सेल्फ. तोडाजी टेम्पल इज ऑल्सो, अशी मूर्ती नाही आहे तिथे तोडाजी टेम्पलला. पण नारा म्हणून एक ठिकाण आहे जिथे डिअर पार्क म्हणून ते फेमस आहे. आणि डिअर पार्क आणि तोडाजी टेम्पल असे दोन्ही तिथे आहेत. तर ते तोडाजी टेम्पलला अशी काही आतमध्ये अशी मूर्ती नाही आहे. पण आणि नारामध्ये अजून एक स्पेसिफिकली बघितलं ना तर आपल्या इथे कसं हरिण पण जरी दिसलं तरी डिअर पार्क आहे तर तिथे आपले हरिण असे लांबच असतात थोडे. पण तिथे जे डिअर पार्क आहे ना ते आपण नॉर्मल चालत असतो आणि हरिण पण आपल्याबरोबर चालत असतात. करेक्ट. So that is a very good experience. They are free birds and we are also free birds of course. पण ते अगदी तुझ्या जवळून येतील, समोर येतील, आपण हात लावू शकतो. म्हणजे दे आर फ्रीली रोमिंग इन दॅट डिअर पार्क. इट इज नॉट अ गेटेड डिअर पार्क नाही आहे ते. इट्स अ फ्री रोमिंग डिअर पार्क नारा. तर ते पण आपण खूप वेगळा एक्सपिरियन्स. सो देर आर ओनली डिअर्स पण इट इज अ व्हेरी गुड पार्क. सो ह्याच्या पुढे मग आपण कुठे जातो? ओसाकाला आपण जातोय. ओसाका इज अगेन द सेकंड इंटरनॅशनल गेट फॉर जपान असं म्हणायला. बिकॉज देर आर इंटरनॅशनल कनेक्शन टोकियो नाही तर ओसाका असेच असतात. ओसाकाचा एअरपोर्ट कन्साई एअरपोर्ट पण एक वेगळ्याच आकाराने बनलेला आहे. जर तुम्ही वरतून बघितलं कधी तर कन्साई एअरपोर्ट पण वेगळ्या आकाराचा आहे. तो पण फेमस आहे ऑफकोर्स. आणि त्याच्यानंतर आपण एक डोटिनबरी म्हणून तिथे जाणार आहोत. ती डोटिनबरी बोट राईड आहे जी शॉपिंग स्ट्रीटमधून तुम्हाला मध्येच कॅनल राईड डोटिनबरी बोट राईड आहे. तर तिथे आपण ती करणार आहोत. आणि ओसाका कॅसल इज व्हेरी ब्युटिफुल ॲक्च्युली. तर ओसाका कॅसल वी आर गोइंग टू. उमेडा स्काय बिल्डिंग म्हणून हायेस्ट ओसाकामध्ये बिल्डिंग आहे. ती बिल्डिंग अशी राऊंड आहे तर ती बघणार आहोत. त्या बिल्डिंगचं मी तुला सांगते. उमेडा स्काय बिल्डिंगमध्ये एक केबल आहे, केबल कार आहे, म्हणजे नॉट केबल कार म्हणता येईल, एस्केलेटर आहे. तो त्या 2 बिल्डिंग्सला जॉईन करतो. हो. आणि हे जाणवत नाही. आपण जेव्हा त्या एस्केलेटरच्या आतमध्ये असतो तेव्हा आपल्याला कळत नाही की आपण या बिल्डिंगमधून ऍक्च्युअली त्या बिल्डिंगमध्ये गेले. पण इट्स अ एस्केलेटर. आणि ती 2 बिल्डिंग असं जॉईन केले. इट्स ऑल्सो अन गुड एक्सपिरियन्स. हां, इट्स अ एक्सपिरियन्स. टेक्नॉलॉजी काय म्हणतो टेक्नॉलॉजी ते तिथे कळतं. ॲक्च्युली ओसाकामध्ये जेव्हा एंड होते टूर तेव्हा आपल्याला रिअलाईज होतं की आपल्याला वाटत होतं म्हणजे जॅपनीज लुक्स शॉर्ट्स ॲक्च्युली शॉर्टर आहेत ते त्या मानाने. तर आणि शांत आहे कारण की त्यांच्या इथे ट्रेनमध्ये पण सोशलमध्ये पब्लिकमध्ये तुम्ही खूप मोठ्या आवाजाने गप्पा नाही मारू शकत. असे रूल्स नाही आहेत बट दे फॉलो दॅट नॉर्म्स आणि दे आर व्हेरी हाय. म्हणजे दे आर व्हेरी अहेड ऑफ टेक्नॉलॉजी. ओसाका इज द एंड ऑफ द टूर. So we start from Tokyo and we end in Osaka. We end in Osaka. So entire southern part, right from central Tokyo to the southern Tokyo, we cover. Yes. Great. Everything we cover with the experiences, of course. इंडिव्हिज्युअली जपान फिरत असताना माणसाने कशा पद्धतीचं प्लॅनिंग करावं आणि त्याच्यासाठी स्माईल हॉलिडेज त्याला मुळात कसं मदत करतात? ॲक्च्युली इंडिव्हिज्युअली यू कॅन डू जपान. पहिलं तर मला हे क्लिअर करायचं आहे की जपान फक्त चेरी ब्लॉसमचं डेस्टिनेशन नाही आहे. जपान हे ओव्हरऑल इयरली डेस्टिनेशन आहे. पण लोक जपानला फक्त चेरी ब्लॉसम म्हणून हाईप केलेलं आहे. पण जपानमध्ये स्नो फेस्टिवल पण असतो. एक अल्पाईन रूट आहे. तो अल्पाईन रूट इफ यू कॅन सी द पिक्चर्स ऑन अल्पाईन रूट ना तर असं दोन्ही बाजूला बर्फ असतो आणि तुझी व्हेकल जात असते. सो इट इज अ व्हेरी व्हेरी ब्युटिफुल रूट ॲक्च्युली. जर तुम्ही गेला कधी जून जुलैमध्ये तर खूप सुंदर असतो तो. समर त्यांचा तेव्हा असतो. तर त्यावेळी जपानमध्ये स्नो फेस्टिवल होकेडामामध्ये असतं तर तेही तुम्ही एन्जॉय करू शकता. आणि अदर दॅन त्यावेळी रेट पण कमी असतात तसं बघायला गेलं तर. चेरी ब्लॉसममध्ये इट इज व्हेरी हाईप अँड द रेट्स एकदम पिकला असतात की तुम्ही आपल्याला वाटतं बापरे केवढं महाग आहे. त्यामुळे मग माणूस वर्षभर ते जपान सोडूनच देतो असं होतं. पण तसं न करता जपान यू कॅन डू होल इयर ऑल्सो. ते मला मेनली सांगायचं आहे की जपान इज अ इयरली डेस्टिनेशन. यू कॅन डू इट ऑफकोर्स. आता ह्याच्यात आम्ही कसं मदत करतो असं म्हणायचं असेल तर आम्ही जी इंडिव्हिज्युअल फॅमिली आहे त्यांना आम्ही JR पास जपान रेल पास सजेस्ट करतो. जपान रेल पास आमच्याकडे अवेलेबल आहे. तो आम्ही इश्यू करतो. त्यांना प्रॉपर पॉईंट टू पॉईंट की ह्या रेलवर तो चालणार आहे, तुम्ही इथून जायचं आहे. 24/7 आमचा कस्टमर सपोर्ट असतो त्यांना. द सेकंड थिंग वॉट यू कॅन तिथे गेल्यावर तुम्हाला जाणवेल ती म्हणजे लँग्वेज बॅरियर. तर लँग्वेज बॅरियरसाठी आम्ही त्यांना इथूनच ॲप्स सांगतो की तुम्ही हा ॲप डाउनलोड करा. पॉकेट वायफाय पण तिथे अवेलेबल आहेत. ते पॉकेट वायफायचे आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही तिथून ते पॉकेट वायफाय घ्या. सो वी कॅन बी विथ यू
किंवा कधी कधी लोकल गाईड पण देतो, कधी कधी लोकल गाईड पण देतो. काही काही ठिकाणी लोकल गाईड्स पण आमच्या इथून आम्ही दिलेले आहेत, म्हणजे की फॉर लँग्वेज बॅरियर किंवा श्राईन, आणि जसं सांगितलं की श्राईनसाठी एक्सप्लेनेशनसाठी की काय गोष्टींचं काय महत्त्व आहे ते जाणून घेण्यासाठी. लोकल फूड एक्सपिरियन्स दिले जातात आमच्याकडे. जसं लोकल फूड एक्सपिरियन्समध्ये वॉट आय ऑब्झर्व की आम्ही एकांना आत्ता जस्ट दिला होता मागच्या वर्षी, की एक कन्व्हेअर सुशी एक्सपिरियन्स होता. ऑफकोर्स जपान म्हटलं की एक सुशी डोक्यात येते लोकांच्या, की मग तो आम्ही ते कन्व्हेअर सुशी केटेन म्हणून असे तिथे चेन ऑफ रेस्टॉरंट्स आहेत, तर त्याचा एक एक्सपिरियन्स आम्ही दिला होता. आणि त्याच्यात असे वेगवेगळ्या टाईपचे म्हणजे सुशी तुम्हाला त्या कन्व्हेअरवर असे ठेवले जातात आणि यू कॅन पिक दॅट सुशी ॲक्च्युली, आणि दॅट डिश यू कॅन पिक. आणि त्याचं बिलिंग हे ऑटोमॅटिक तुमच्या टेबलवर जसं तुम्ही बसलेलं असता ते बिलिंग ऑटोमॅटिक जातं. तुम्ही जितक्या प्लेट कन्झ्युम करतात त्या ऑटोमॅटिक बिलिंग तिथे होत राहतं. जर नॉर्मल माणसात आपण जर असं आला कार्टप्रमाणे सुशी मागवली ना, तर असं ऑब्झर्व आलं आहे की तिथे बसलेला माणूस जास्त सुशी खातो. कारण की त्याला ते समोर वेगवेगळ्या टाईपचे सुशी येत असतात आणि तो खात असतो, तर ते जास्त कन्झ्युम होतं असं एक ऑब्झर्वेशन आहे. म्हणजे जर इफ यू कॅन गुगल इट, तर त्याप्रमाणे हा एक वेगळा एक्सपिरियन्स आम्ही देतो त्यांना. ओमाकासे म्हणून, ओमाकासे इज लिव्ह अप टू द शेफ. दॅट रेस्टॉरंट इज फ्री ऑफ मेनू कार्ड. मग त्या ज्या शेफनी केलेलं असेल ते तू खायचं. ऑफकोर्स ते चांगल्या शेफनीच केलेलं असणार आणि त्याच्यात फ्रेशनेस आणि हायजीन ह्या सगळ्यांची केअर घेतली जाते. तर असे लोकल फूड एक्सपिरियन्सेस आम्ही द्यायचा प्रयत्न करतो त्यांना, टच एक्सपिरियन्सेस. आणि शिबुया क्रॉसिंग, जिथे 1000 लोक ॲट अ टाईम विदिन अ 30 सेकंड क्रॉस करतात, दॅट इज ऑल्सो वर्ल्ड फेमस, दॅट शिबुया क्रॉसिंग इन टोकियो. तो एक्सपिरियन्स आम्ही त्यांना देतो. काही म्हणजे जे असे इंडिव्हिज्युअली एक्सपिरियन्स त्यांना देता येतात, ती ट्रॅव्हल आयटनरी त्यांच्यानुसार डिझाईन केली जाते की त्यांना किती दिवस तिथे घालवायचे आहेत, किती वेळ आहे त्यांच्याकडे. ऑफकोर्स एक लहान मुलगा असेल तर त्यांना डोरेमॉन आणि ह्या सगळ्या गोष्टी फॅसिनेटिंग असतात. तर तिथे डोरा केक्स मिळतात, मग ते डोरा केक, मग रेमेनचे म्हणजे टॉप रेमेन जे आपल्याकडे ब्रँड येतो असा मॅगीसारखा, त्या रेमेनचे तिथे शॉप्स आहेत. म्हणजे ते रेमेनचे वेगवेगळे प्रकार मिळतात तिथे, नूडल्सचे. ते स्ट्रीट फूड ओसाकामध्ये फेमस आहे. तर अशा काही गोष्टी आहेत ज्या आम्ही त्यांना ऑलरेडी इंडिव्हिज्युअल आयटनरीमध्ये सजेस्ट केल्या जातात अँड दे विल एन्जॉय अँड दे विल एक्सप्लोर द जपान दॅट वे. मॅम, यावर्षी स्माईल हॉलिडेजच्या जपानच्या सीझनमध्ये आपण असं काय वेगळं करतोय बाकीच्यांपेक्षा? रोहन, आम्ही ॲक्च्युली जनरली सगळेजणांची आयटनरी ही बघितली तर 7 नाईट 8 डेजची आहे. आमची 8 नाईट 9 डेजची आहे, कारण की आम्ही त्याच्यात थोडेफार बदल केले आहेत आणि एक्सक्लुझिव्ह पॉईंट्स पण ॲड केलेले आहेत. त्याच्यात टोकियोमध्ये आम्ही एक टीम लॅब एक्सपिरियन्स देतो आहे आणि नंतर आम्ही तिथून नेताना आणि येताना असे 2 बुलेट ट्रेन एक्सपिरियन्स ॲड केलेले आहेत. तर थर्ड म्हणजे आम्ही एक स्पाइस गार्डन इन्क्लूड केलं आहे, निगुबोची गार्डन म्हणून कोबला. फोर्थ म्हणजे आम्ही एक सॅके ब्रुरी ॲड केली आहे जी फेमस अल्कोहोल इन जपान आहे. फिफ्थ म्हणजे आम्ही एक किमोनो एक्सपिरियन्स विच इज अ ट्रॅडिशनल एक्सपिरियन्स, ट्रॅडिशनल ड्रेस ऑफ जपान. तर तोही एक्सपिरियन्स आम्ही सगळ्यांना देतो आहोत. ह्याच्या मागची कारणं अशी आहेत की माणूस एकदाच जातो ना जपानला, परत जाणार नाही आहे. सो ही ऑर शी हॅज टू लिव्ह द जपान. अमेझिंग. डोटंबरी बोट राईड पण आम्ही इन्क्लूड केलेली आहे ओसाकामधली. जी डोटंबरी बोट राईड जी तुम्हाला ओसाकाच्या शॉपिंग स्ट्रीट्समधून घेऊन जाते, तर त्यामुळे ती पण आम्ही एक्सपिरियन्स म्हणून एक इन्क्लूड केलेली. जपान हा गायडेड टूर्स थ्रू बघावा असं का म्हणतात? मला सांग, आपण पुण्यात जेव्हा फिरतो, सपोज शनिवारवाड्याला तू गेलास, तुझ्याकडे कुठलाही लोकल माणूस नसेल तर तुला शनिवारवाड्याच्या बाबतीत काय फिलिंग येईल? जस्ट एक दगडाची इमारत. सेम अप्लाइज टू जपान. इट्स अ व्हेरी कल्चरली रिच कंट्री आणि तिथे जर तुम्ही गायडेड टूर घेतले तर त्यांचे कस्टम्स, त्यांचे ट्रॅडिशन्स तुम्हाला जास्त चांगले समजू शकतील. जसं शनिवारवाड्याला जर तू एक लोकल गाईड घेतला तर ती जी हिस्ट्री तो तुला सांगेल, दॅट वुड बी एन एक्सपिरियन्स फॉर यू. सेम हॅपन्स विथ जपान. जर तिथला लोकल गाईड आपण घेतला तर ते लोक आपल्याला त्यांचे एटिकेट्स, त्यांचे डायनिंग एटिकेट्स, त्यांचे कस्टम्स हे आपल्याला खूप चांगले एक्सप्लेन करू शकतात. काही ऑफबिटन प्लेसेस सांगू शकतात जे तसे आयटनरीमध्ये नसतील पण आता कव्हर होऊ शकतात. लोकल एक्सपिरियन्स जो म्हणतो आपण, ज्याच्यासाठी आपण ट्रॅव्हल करतो, ट्रॅव्हलिंग इटसेल्फ इज अ थिंग की तुम्ही नवीन प्लेसेस एक्सप्लोर करायला जाता. मग जर तिथे जाऊन आपणच आपलं बघणार असू, आणि गुगल कॅन टेल यू एव्हरीथिंग, डेफिनेटली गुगल कॅन, पण तरी लोकल माणूस जे सांगू शकतो that experience totally matters. So that's why I would suggest go for a guided tour. आपल्याला आता छान पद्धतीने जणू काही जपान आपल्या समोर रंगत होतं अशा पद्धतीने आपण जपानची माहिती घेतलेली. सो थँक्यू वन्स अगेन श्वेता मॅम, सुजाता मॅम, की तुम्ही तुमचा एक्सपिरियन्स आमच्यासोबत शेअर केला
आणि आम्हाला मोबाईलच्या स्क्रीनवरून आज जपान दाखवलंय. नक्कीच स्माईल हॉलिडेज सोबत आपण आता जपानची ट्रिप प्लॅन करूया. हो, ओके, नक्कीच.